तोच सकाळचा अलाराम, तेच सकाळचं रुटीन आणि तीच सकाळची धावपळ, बरोबर. पण प्रत्येक दिवसाची काय ना काय नवीन स्टोरी असते. प्रत्येक दिवस आपल्याला काय ना काय नवीन शिकवून जातो. तर बघूया आज माझा दिवस मला काय शिकवतोय ते. तर नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त, एकदम छान, एकदम अगदी टकाटक असाल. मी तेजू तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप सारं मनापासून स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ आपला आहे तो सुरू करते. तर मंडळी, काल ना आम्ही शिर्डीला गेलो होतो आणि मी काहीच शूट वगैरे केलेलं नाहीये, कारण की म्हणजे इच्छा झाली होती खूप बाबांना भेटायची आणि जाताना फक्त तेच दिसत होतं, तेच मनामध्ये होतं की दर्शन घ्यायचंय, दर्शन घ्यायचंय, दर्शन घ्यायचंय. पण ना शूट करायचं काही लक्षात आलंच नाही. आम्ही एका दिवसामध्ये गेलो आणि रिटर्न आलो, त्याच्यामुळे इतकं काय असं फारसं झालं नाही. आणि तिकडे गेल्यानंतर कसं मोबाईल अलाउड नाहीये, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, त्याच्यामुळे मी काहीच शूट केलेलं नाहीये. फक्त येताना ना तिथली आठवण म्हणून प्रसाद आणि ना मला हे एक फक्त आवडलं म्हणून हे घेऊन आलं, हे झालर. आणि आज मी ते घातलं, या ड्रेसवर गेले म्हणून हे असं घातलंय. माहीत ना किती वेळ घालेल, पण ते मी सध्या घातलंय. हे असं बंजारन टाईप थोडंसं होतं आणि म्हणून हे पहिल्यांदाच असं काहीतरी घेतलंय. कसं वाटते मला सांगा नक्की कमेंट करून. तर आज विहानच्या स्कूलमध्ये बक्षीस वितरण आहे. म्हणजे जे काही गेम्स वगैरे झाले होते ना मागे, तर त्याचं बक्षीस, जे काही नंबर्स आलेत किंवा काय कॉम्पिटिशन होतं, तर त्याचं सगळ्या गोष्टी आज आहेत. त्याला बघूया कुठल्या गेममध्ये काय मिळालंय, ते काय मिळतंय की नाही ते पण नाही मला माहीत, बघूया. पण मला असं वाटतं नंबर वगैरे सगळ्या गोष्टी नंतर येतात, पण आपण पार्टिसिपेट करतोय कुठल्या तरी गेम्समध्ये किंवा कशामध्ये तरी, तर तीच खूप मोठी गोष्ट आहे. तर बघूया. मी काय त्याच्यावर प्रेशर वगैरे काय कधीच देत नाही की हां आपल्याला हे नंबरच पाहिजे किंवा असं पाहिजे तसं पाहिजे, अजिबात नसतं. फक्त तू खेळ, तू त्याच्यामध्ये जा, उतर मैदानात, बस एवढंच असतं. तर त्या विहानला घेऊन स्कूलमध्ये जाते आणि आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करते. आज मी काय काय करते, आज माझ्यासोबत काय काय घडते ते तुम्हाला दाखवते. चला, आमचा विहान ना टीचरना रोज एक फुल घेऊन जातो. दाखवते तुम्हाला. दाखव. टीचरना देणार आहे. चल मग पटकन चल, उशीर झाला. रोज 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 उशीर होतो आम्हाला ना बाबू. अक्षरशः धावत धावत सोडून आले मी. जामच उशीर झाला होता व्हिडिओच्या नादामध्ये. फटाफट गेले आणि त्याला सोडून आले. तर ना मागच्या वेळेला जेव्हा मम्मी पप्पा आले होते ना, तेव्हा झाडं माझी पूर्ण सुकली होती. तर विकी तर नेहमीच मला टोमणे मारत होते, म्हणजे झाडांना पाणी नाही घालत, माझी झाडं मरतील, असं तसं. पण ते असतं नाही का, नेहमी जो बोलतो ना त्याचा आपल्याला काही परिणाम नाही होत. म्हणजे ते इकडून ऐकतो तिकडून सोडून देतो, तसं मी करायचे. पण जेव्हा मम्मी पप्पा आले होते आणि ते मला जाम ओरडले दोघं पण, की तू झाडांना पाणी घाल, झाडं सुकत चाललीत, एवढं तुमच्याकडे पाणी वगैरे आहे. म्हणजे आपले गाव ठिकाणी कसं आता तर जागोजागी आपण बोरिंग वगैरे बांधतो, पण अजून पण भरपूर ठिकाणी पाणी वगैरे जास्त नसतं. लोक लांबून म्हणजे बोरिंगवरून वगैरे पाणी आणून, विहिरीवरून वगैरे पाणी आणून झाडांना घालतायत आणि झाडं जगवत आहेत. आणि तुमच्या घरामध्ये बोरिंग वगैरे असून पण तुम्ही पाणी नाही घालत आहेत, तर थोडंसं टाईम काढ आणि पाणी घाल. मग ते तेव्हापासून आहे ना रोज मी पाणी घालतेच. तर हे नेहमीचं म्हणजे एक ना शेड्यूल ठरवलेलं आहे. मग ते जे शेड्यूल म्हणजे आपण जेव्हा एखादं शेड्यूल ठरवतो ना, तेव्हा मग कामं होतात बरोबर. मग असंच झालं, खूप दिवस झाले. म्हणजे ते गेल्यापासून मी असं ठरवलं की बबलूला स्कूलमधून सोडून आलो की मग झाडांना पाणी घालायचं. म्हणजे टाकीमध्ये जेव्हा पाणी चालू करीन ना, तेव्हा झाडांना पण पाणी घालून टाकायचं, म्हणजे कसं मोकळं. आणि असं म्हणतात की सकाळी सकाळी झाडांना पाणी घातलेलं चांगलं असतं. मग तेच करते. तर आता झाडांना पाणी घालते आणि चला बघूया आज अजून काय काय करतं ते. Ready to fry my पुरी. तयार आहे माझ्या पुऱ्या ज्या आहेत त्या मस्त अशा फ्राय करायला. आता वाजलेत 12 आणि 12 वाजता मी चहा आणि पुरी खाणार आहे. काय माहिती माझ्यासारखं येडा अजून कोण आहे ते. मी अशीच आहे. माझं असं टाइम फिक्स नसतं, मी कधीही काहीही खाऊ शकते. मला असं नाही की सकाळी नाश्त्याला हेच खाल्लं पाहिजे किंवा दुपारी जेवताना हेच खाल्लं पाहिजे, रात्री जेवताना हेच खाल्लं पाहिजे. माझं असं काहीच नसतं. मला जी इच्छा होते, ज्याने माझं पोट भरेल ना, ते मी खात असते.
आता मला जेवायला नको आहे, मी आता हे चहा आणि पुरी दुपारचं जेवणच माझं होऊन जाईल. आणि बबडूसाठी चपाती आहे आणि सकाळी जवळा केला होता मी टिफिनसाठी, तो आहे. बबडूला तो देईल, म्हणजे कसं आमचं भागून जाईल आता. आणि रात्री जे काय असेल ते बघू, जे काही करायचं असेल ते. तर आता पटापट पुऱ्या करून घेते, पुऱ्या फ्राय करून घेते आणि मस्त खाऊन घेते आणि बबडूला आणायला जाते. आणि मला समजेल की त्याला काय मिळालंय आज, बक्षीस, बबडूचं बक्षीस काय आहे ते आज समजेल. पटापट पुऱ्या फ्राय करते आणि जाऊन येते, त्याला घेऊन येते. साहेब खूप खुश आहे, साहेबाला आज बक्षीस मिळाले. विहानला मिळाले कलरिंग कॉम्पिटिशन मध्ये 3rd पोझिशन. ये दे टाळी विहान, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. त्याला काहीच नाही पण त्याचं फेकून दिलं. तर हे आहे ना मस्त असं लॅमिनेशन करून ठेवेन आणि आठवण राहील असं ठेवेन व्यवस्थित जपून. आणि मस्त वाटतंय असं. मला कधी काय असं मिळालं नाही, पण आपल्या मुलाला तरी असं काहीतरी मिळालं असं मस्त वाटतंय. बबडूसाठी ना ऍपल कट करायला घेतले. ऍपल पण त्याला असं पाहिजे, मग ते एरोप्लेन शेप मध्ये करून द्या. आता मग अशी मला केक बोलला एरोप्लेन शेप मध्ये करून दे, मी केक दिला. आता ऍपल पण एरोप्लेन शेप मध्ये करून पाहिजे. बघूया कसं जमते तसं करते, नाराज नाही करू शकत. साहेबाला बक्षीस मिळालंय, साहेबाचा दिवस आहे त्याच्यामुळे त्याला काय नाराज नाही करायचा, म्हणून करते. तर काय झालं माहितीये का, मी स्टेटसला फोटो ठेवला होता बबडूचा, जे आता मी आलेला आहे ना त्याचा असंच फोटो ठेवला होता. आणि विकीने पण बघितलं, विकीने लगेच तो फोटो जो आहे तो स्टेटसला ठेवला. ठीक आहे, पप्पांनी बघितलं नव्हतं तो फोटो. पप्पांनी आता थोड्या वेळापूर्वी बघितलं तर लगेच मला कॉल केला की मला फोटो पाठव. म्हणजे त्यांना कसं स्क्रीनशॉट वगैरे नाही एवढं समजत रे त्यांना, त्याच्यामुळे मला बोलतात की मला फोटो पाठव. तर मी त्यांना फोटो पाठवला. मला बोलतात की मी तुला पैसे पाठवतो, बबडूला काहीतरी ना खायला घे, नाही तर खेळणं तरी घे, त्याला बक्षीस भेटले, मी जाम खुश आहे. आणि कसं असतं माहिती आहे का, मुलांनी जर काय अचीव केलं आणि त्यांना काहीतरी त्यातून मिळालं ना, आपल्याकडून जर ॲप्रिशिएशन मिळालं किंवा आपण काहीतरी त्यांना घेतलं तर मग ते अजून खुश होतात आणि नेक्स्ट टाइम अजून मेहनत करतात, असं मला पण वाटतं. म्हणजे मी पण त्याला काहीतरी असं करणार होते, पण पप्पांनी असं फोन करून असं बोललेलं मला एवढं भारी वाटलं. म्हणजे एवढी जर जीव लावणारी आपल्याला जर माणसं आपल्या आयुष्यात मिळालीच ना, तर मग अजून काय पाहिजे ना आपल्या आयुष्यामध्ये, असं वाटतं. पैसा वगैरे सगळ्या गोष्टी ना बाजूला राहतात, पण आपली जी ही प्रेम करणारी जी माणसं असतात ना, ती म्हणजे ती अशी माणसं आपल्या आयुष्यामध्ये असणं ना खूप म्हणजे नशिबाची गोष्ट आहे. आणि माझ्या आयुष्यात ना माझी जी माणसं आहेत ना ती खूप चांगली आहेत, खूप नशीबवान आहे मी त्या बाबतीत तरी. तर असं आहे. तर आता पप्पांनी पैसे पाठवलेत, आता बघू. विकी बोलतात की लवकर येतील संध्याकाळी. जर ते लवकर आले ना मग त्याला घेऊन ना कॅफेमध्ये जाते, कारण त्याला आहे ना म्हणजे बबडूला कॅफेमध्ये जाऊन खायला जाम आवडतं. म्हणजे मी घरामध्ये बनवतेच त्याच्यासाठी काय असं वेगवेगळं, पण त्याला कॅफेमध्ये जाऊन खायला आवडतं, त्याला असं मस्त वाटतं, वेगळं वाटतं. मग ते तसं करू, त्यासाठी घेऊन जाऊ त्याला कॅफेमध्ये आणि आपल्याला पण चान्स मारता येईल नाही का, म्हणून मग त्याला घेऊन जाते कॅफेमध्ये. बबडू आला, तुला विमान पाहिजे ना, हा बनवते. चेक करायला आलेला विमान झाले की नाही, तर फटाफट ह्याचं विमान आहे ते बनवते आणि त्याला देते. आणि बघू आज काय प्लॅन होते ते तुम्हाला समजेल संध्याकाळी. थांब ना, नीट बाप्पा कर असा बोल. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धन संपदा शत्रुबुद्धी नाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. रेडी का? इकडे बघ माझ्याकडे, माझ्याकडे बघ. रेडी? बघितलत ना विहानची एक्साइटमेंट. त्याला खूप जास्त आवडतं असं बाहेर जाऊन खायला. जरी आपण बाहेरून कितीही पार्सल वगैरे घरी आणलं ना तरी त्याला ती मजा येत नाही. तसं पाहिलं तर आमचं अधूनमधून इकडे येणं होतंच, म्हणजे बाहेरचं खाणं वगैरे होतंच. पण आज आहे ना फक्त आणि फक्त बबडूसाठी आलो होतो आणि तो खूप जास्त खरंच खुश झाला होता. त्याला जे जे आवडते ना ते सगळं घेतलं होतं. आलेली आहे घरी मस्त असं खाऊन पिऊन
आता थोडंसं जेवण आहे ते जेवतो आणि झोपतो. तर आजच्या दिवसातून मी हे शिकले की आपली जी जवळची माणसं आहेत ना, ती कसं म्हणजे आपल्यासोबत राहून किंवा आपल्यासोबत न राहून सुद्धा आपले जे चांगले क्षण आहेत ना, ते सेलिब्रेट करतात. मग त्या माणसांना जपून ठेवलं पाहिजे, हे मी आजच्या दिवसातून शिकले. म्हणजे आज असं फील झालं की नाही, ही जी माझी सगळी माणसं आहेत ना, जी आपल्यावर एवढी जीव लावतात, आपल्या मुलावर एवढी जीव लावतायत, तर त्यांना ना कायम असं जपून ठेवलं पाहिजे आणि मी ते ठेवेनच, मला माहिती आहे. आता बघा, विक्कीला समजल्यावर विक्की लवकर आले ऑफिसमधून की हां, चला जाऊया, बबलूचा चांगला दिवस आहे. त्यांनी काहीतरी छोटंसं का होईना काहीतरी अचीव्ह केलंय आणि जिंकलाय तो कशामध्ये तरी. तर मग चला काहीतरी छोटंसं करूया, असं त्यांचं पण प्लॅन होतं. आणि त्यांना माहीत नव्हतं पप्पांनी काय असं म्हणजे केलंय वगैरे, पप्पांनी काय पैसे वगैरे पाठवत, हे सगळं काहीच माहीत नव्हतं. तर त्यांचं त्यांच्या मनाने ते लवकर आले होते. आणि पप्पांना तिकडून समजल्यावर पप्पा जरी इथे नसले तरी त्यांनी मला पैसे पाठवले की हां, हे माझ्याकडून बबलूला ट्रीट काहीतरी. तर असं खूप म्हणजे मस्त वाटतं. अशी माणसं भेटायला सुद्धा नशीब लागतं. तिकडे माझे मम्मी पप्पा, माझा भाऊ, माझी वहिनीसुद्धा एवढा जीव लावतात. म्हणजे इकडं माझ्यासोबत नसून पण ते नेहमी माझ्यासोबत असतात. आमची 2 पिल्लं खूप गोड आहेत. तिकडं पर्व, इकडं बाबू खूप मस्त आहेत. आणि विकी तर म्हणजे देव माणूस आहेत. आमचे म्हणजे मिस्टर परफेक्ट आहेत. सगळ्या गोष्टी माझ्या तेच हँडल करतात. मला कसं काय हवंय, काय नको तेच बघतात. आणि माझं मूड खूप म्हणजे मी खूप मूडी आहे. तर माझ्या मूडला किंवा मी कधीही काही रिॲक्ट करते, तर मला झेलणं खूप जास्त कठीण आहे. तर ते बरोबर त्यांना जमतं. ते जर माझ्यासारखेच असते तर कदाचित आमचं नसतं जमलं. पण ते माझ्यासारखे नाही आहेत ना, म्हणून ते आमचं जमून जाते. कारण मी खूप चिडकी आहे. मला कधी काय कुठल्या गोष्टीचा मला राग येईल ना, ते मला पण कधी-कधी माहीत नसतं. सो अशी मला जी माणसं भेटलीत ना, तर मी स्वतःला जाम नशीबवान समजते. आणि आज मी शिकले की त्या माणसांना कधीच लांब नाही करायचं आहे. ह्या माणसांसोबत नेहमी जोडलेलं राहायचं आहे आणि मी राहीन. ठीक आहे. तर मंडळी, असा माझा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खरंच खूप सारं थँक यू. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा. यार तुमचं काहीही पैसे लागत नाही आहेत लाईक करा. ते इथं शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघता आणि लाईक नाही करत आणि चॅनल सबस्क्राईबसुद्धा करत नाही आहेत. प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर काहीच पैसे वगैरे लागणार नाही आहेत यार तुमचे. पण माझी मेहनत जी आहे ना, ती सफल होईल जर तुम्ही एक लाईक आणि सबस्क्राईब केलं तर. ठीक आहे. पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत आहे ना, आपली आणि आपल्या माणसांची ना खरंच खूप काळजी घ्या. ठीक आहे. बाय.